प्रिय भाई बहनों, आज की रोटी की घरसाची संयुक्तियों के लिए येशू ख्रिस्तांचे मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 8 ऑक्टोबर 2024 मंगळवार। नोकरीची अनोळखी पत्नी जेव्हा त्यांची बायको त्याला म्हणाली, तू अजूनही तुझ्या सचोटीला धरून आहेस काय? देवाला शाप दे आणि मरा। नोकरी 2 अध्याय 9 वचन। जाबाची बायको अज्ञाताची रांगेत सामील होते। तिचे नाव काय आहे हे आम्हाला माहीत नाही, पण तिचे बोलणे कठोर होते। पत्नी ही अशी व्यक्ती असते जी आपल्या पतीसोबत चांगल्या आणि वाईट काळात उभी असते। दुःख आणि दुःखातून ती तिच्या पतीच्या आदरासाठी देवाने दिलेली आहे, पण पतीवर क्रूर शब्दांनी हल्ला करणे किती वेदनादायक आहे। तिच्या पतीला परीक्षेच्या वेळी साथ देण्याऐवजी तिथे शब्द द्यायला जमिनीवर ढकलून त्याच्यावर शिक्का मारण्यासारखे होते। चांगल्या काळात अय्यूबची कुटुंबात 7,000 शेळ्या, 3,000 ऊंट, 500 गाढवे आणि असंख्य नोकर होते। जाबचे पात्र अद्वितीय होते। प्रभूने स्वतः याबद्दल साक्ष दिली आणि म्हटले, पृथ्वीवर त्याच्यासारखा कोणीही नाही, निर्दोष आणि सरळ मनुष्य, जो देवाचे भय धरतो आणि वाईटापासून दूर राहतो। अय्यूब 1 अध्याय 8 वचन। माणसाचा खरा आत्मा परीक्षेच्या वेळी प्रकट होतो। आगीतून केल्यावर सोने चमकेल, पण गोटे सोने जाळून राख होईल। चाचण्याच्या मार्गावर अय्यूब चमकदार सोने म्हणून बाहेर आला, पण अय्यूबची पत्नीने तिचा खरा स्वभाव दाखवला। जर तुम्ही मेणबत्तीला आग लावली तर ती विरघळेल, पण चिकणमाती घट्ट होते। अय्यूबची पत्नीचा परीक्षा सहन होत नव्हता। तिने देवाची निंदा केली आणि तिने आपल्या पतीला देवाला शाप देऊन मरण्यास सांगितले। जणू काही ती आपल्या नवऱ्याला विचारत होती, तुझ्याजवळ फाशी देण्यासाठी दोरी नाही का? पण नोकरीची स्थिती काय होती? संपूर्ण शरीरावर प्राणघातक मारणसारक झोपेशिवाय त्याला अधिक तीव्र परीक्षा आणि संकटामधून जावे लागले, आणि झोपेशिवाय दिवस आणि रात्रभर तो असह्य वेदना आणि भीतीने छळत होता। पण अय्यूब त्याची सचोटीपासून मागे हटला नाही। तो फक्त म्हणाला, परमेश्वराने दिले आणि परमेश्वराने काढून घेतले, परमेश्वराचे नाव धन्य होवो। अय्यूब 1 अध्याय 21 वचन। जेव्हा त्याची पत्नी घायल करणारे शब्द बोलली, तेव्हाही तो तिच्याशी शांतपणे बोलला आणि म्हणाला, आम्ही खरोखर देवाकडून चांगले स्वीकारू आणि संकटे स्वीकारू नये। अय्यूब 2 अध्याय 10 वचन। आपल्या आयुष्याची शेवटपर्यंत परमेश्वरावरील श्रद्धा आणि प्रेमाने खरा असलेल्या अनेक कुटुंबांबद्दल आपण वाचतो। संकटाच्या वेळी तुम्ही कसे बोलता आणि कसे वागता हे स्वर्ग पाहत आहे। सैतानाला तुम्हाला देवाविरुद्ध बोलण्याची मोहात पडू देऊ नका। तुम्ही कोणत्याही परिस्थितीत देवाला नकारू नये किंवा त्याची निंदा करू नये। अय्यूबची सहनशीलता तुमच्यात सापडू दे। पुढील ध्यानासाठी श्लोक। ज्याने शाप दिला आहे त्याला छावणी बाहेर घेऊन जा आणि सर्व मंडळी त्याला दगड मारू दे। लेव्य 24 अध्याय 14 वचन। दिवसासाठी बायबल वचन। सकाळी येसाया 30 अध्याय 31 अध्याय, संध्याकाळी फिलिप्पी अध्याय 4। धन्यवाद।